ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार. विवेक चूडामणीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण यावेळेस 7वं व्याख्यान घेत आहोत आणि यामध्ये सांगितलेलं आहे की वेदांताची साधना करताना आपल्या मार्गामध्ये कोणकोणते अडथळे येऊ शकतात, म्हणून आपण किती सावध राहिलं पाहिजे, कोणत्या गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे हे यामध्ये सांगितलेलं आहे आणि तेच आपण बघण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. तेव्हा शंकराचार्य म्हणतात, वाग्वैखरी शब्दझरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषाम तद्वद भुक्तये न तु मुक्तये. तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्याला शास्त्र वाचावी लागणार आहे, पण आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेण्यासाठी शास्त्र अध्ययन करत आहोत ही गोष्ट आपण कधीही विसरता कामा नये. जर आपण ही गोष्ट विसरलो तर काय होईल? आपण शास्त्रामध्ये पारंगत होऊ, पण मात्र आपलं लक्ष ध्येयापासून वेगळीकडे जाईल. कारण तुम्हाला जर सगळं शास्त्र माहिती आहे आणि त्याची व्याख्या कशी करावी हे पण माहीत आहे. वाग्वैखरी शब्दझरी म्हणजे तुमच्या वाणी वाटे शास्त्र असे बाहेर पडत आहे कारंजासारखे, पण उपयोग काय? म्हणजे तुम्ही शास्त्र चांगल्या प्रकारे सांगू शकता. शास्त्र व्याख्यान कौशलम म्हणजे शास्त्राची कशी व्याख्या करावी हे कौशल्य तुम्हाला माहिती आहे. तुम्ही लोकांना मंत्रमुग्ध करू शकता. तुम्हाला खूप काही शास्त्र माहिती आहे, पण शेवटी आता तुमच्या जीवनाचं ध्येय हे आध्यात्मिक राहिलेलं नाही. तुम्ही आता तुमच्या ध्येयापासून वेगळे झालेले आहात. आता तुमचं लक्ष शास्त्रामध्ये आहे, कारण शास्त्रावरती व्याख्यानं दिल्यामुळे आता लोक तुमच्याकडे आकर्षित होत आहे. कारण तुमची भाषा सुंदर आहे, सांगण्याची पद्धती सुंदर आहे, प्रत्येक शब्द तुम्ही समजून सांगता आणि त्या एका शब्दासाठी तुम्ही कितीतरी रेफरन्सेस देता. आता काही पंडित असतात की एका शब्दावर ते 1 घंटा बोलतात. आता बघा, एका शब्द घेऊन त्यावर 1 तास बोलण्याची कला त्यांच्याकडे आहे. ते तुम्हाला 100 संदर्भ देतील, खूप चांगल्या प्रकारे समजून सांगतील. आता बघा, साधक होण्यासाठी आपण शास्त्र वाचायला सुरुवात केली, पण आता ते ध्येय राहिलं बाजूला. आता लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा, म्हणजे ते आता पैसे कमावण्याचं एक साधन होऊन गेलेलं आहे. म्हणून शंकराचार्य आपल्याला इथे सावध करतात की वाग्वैखरी शब्दझरी शास्त्र व्याख्यान कौशलम. ते वैखरी म्हटलं आहे कारण आपली जी वाणी आहे त्याचे पण 4 प्रकार आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आता हे जे 4 भाग आहे वाणीचे, त्यापैकी वैखरी कशाला म्हटलं आहे? आपण जे काही बोलतो आपल्याला फक्त वैखरीचंच ज्ञान आहे, पण वाणी तेवढीच नाही, त्याच्या पलीकडे पण आहे. पण ते सगळं सूक्ष्म आहे. ते आध्यात्मिक साधकालाच कळू शकते किंवा ज्याने आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलं आहे त्यालाच कळू शकते. आता परा म्हटलं आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. वैखरी म्हणजे आपल्या वाणीद्वारे बाहेर पडणारे शब्द. आता ह्या वैखरीद्वारे पंडित लोकांना खूप प्रभावित करतात, पण त्याच्यामागे परावाणी आहे. त्याला आपण म्हणतो शब्द ब्रह्म. तो पण शब्द आहे,
पण तो शब्द कसा आहे, ब्रह्मामधून निघालेला आहे, तो आपण ऐकू शकत नाही. त्याला म्हटलं आहे ओंकार, ओम म्हटलेलं आहे. आता ओम हे शब्द ब्रह्म आहे, म्हणजे ओंकारसुद्धा एक शब्दच आहे आणि त्या शब्दाचा नाद सनातन सुरू आहे. आपल्या नाभीपासून तो अनाहत ध्वनी सुरू आहे. आता तो ओंकाराचा जो अनाहत ध्वनी आहे, जो आवाज आहे, तो आपल्या मनाला ऐकू येत नाही, कारण आपलं मन स्थूल पातळीवर आहे आणि हे सगळे जे आहे तीन परा पश्यन्ति मध्यमा, हे सगळे सूक्ष्म पातळीवरती आहे. आता ऋषी लोकांनी वेद लिहून ठेवलेले आहे. आता हे वेद त्यांना काय झाले, त्यांना ध्यानामध्ये ते वेद दिसले, पश्यन्ति, त्यांनी ते ज्ञान बघितलेलं आहे, ते ज्ञान अनुभवलेलं आहे आणि तेव्हा त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. म्हणजे आपण दररोज जे बोलतो ते वेगळं आहे, पण ते जे ज्ञान भगवान श्री रामकृष्ण जेव्हा बोलायचे ते समाधीमध्ये जायचे आणि समाधीमध्ये गेल्यानंतर जेव्हा ते साधारण भूमीवर यायचे तेव्हा त्यांच्या वाणीद्वारे शब्द बाहेर पडायचे. ते त्यांचे शब्द नव्हते, ते शब्द होते भगवंताचे, कारण ते शब्द त्या ब्रह्मामधून आलेले होते, जे त्यांच्या माध्यमातून ती प्रेरणा मिळाली होती. जे आपण ज्याला इन्स्पिरेशन म्हणतो. आता एवढे कवी आहे, कवी कालिदास आहे, तुकाराम महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज आहे, हे यांनी जे काही लिखाण केलेलं आहे ते आपल्यासारखा साधारण मनुष्याचं लिखाण नाही. ती दैवी वाणी आहे, ती दिव्य वाणी आहे आणि त्यासाठी त्यांनी साधना केलेली आहे आणि त्या साधनेद्वारे त्यांना त्या गोष्टी दिसलेल्या आहे, त्या गोष्टी त्यांनी अनुभवलेल्या आहे आणि नंतर त्यांनी आपल्याला शब्दाद्वारे सांगितलेले आहे. म्हणजे वैखरी ही शेवटली स्टेज आहे. त्याच्या पलीकडे सुद्धा 3 अवस्था आहेत, पण त्या अवस्थाबद्दल आपल्याला विशेष माहिती नसते. पण ही जी अवस्था आहे वैखरी, ह्या वैखरीद्वारे सुद्धा आपण बोलतो आणि बोलण्यामध्ये फरक असतो. प्रत्येक व्यक्ती काही ना काही बोलत राहतो, पण त्याच्या मनाची जशी अवस्था असेल तसाच तो बोलतो. आता पंडिताने खूप शास्त्र वाचलेली आहे, त्याला शास्त्र माहिती आहे. आता तो शास्त्राची वचनं बोलतो, लोकांना समजावून सांगतो, त्याची सुंदर व्याख्या करतो, हे सगळं तो करतो, पण त्याचा उद्देश आहे पैसा, नाम, यश कमावणं. म्हणजे वैदुष्यम विदुषाम यद्वद भुक्तये न च मुक्तये, स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की हे त्यांचं ज्ञान भोगासाठी आहे. ह्या जगामध्ये थोडे थोडे भोग प्राप्त करण्यासाठी ते त्यांचं ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा त्यांनी दुरुपयोग केलेला आहे. त्या ज्ञानाद्वारे मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. कितीतरी मोठे मोठे पंडित भगवान श्रीरामकृष्णांकडे यायचे आणि त्यांना आश्चर्य वाटायचं की हा मनुष्य आपल्या समोर आहे, काहीच वाचलं नाही, शास्त्राचं अध्ययन केलेलं नाही, पण ते ब्रह्मज्ञान सांगत आहे, त्या ब्रह्माबद्दल बोलत आहे, अनुभूती सांगत आहे. त्यांना आश्चर्य वाटतं का हे ज्ञान यांना मिळालं कुठून? ते ज्ञान त्यांना पुस्तकातून मिळालेलं नाही, ते ज्ञान त्यांना अनुभवातून मिळालेलं आहे. ते अनुभवाचं ज्ञान आहे. तुमच्यासारखे पंडितून काही त्यांनी ते ज्ञान मिळवलेलं नाही आहे. तेव्हा इथे शास्त्रामध्ये जेव्हा आपण जातो, शास्त्र वाचतो, पण हे लक्षात ठेवा की आपला शास्त्र अध्ययनाचा उद्देश आहे आत्मज्ञान प्राप्त करून घेणं. ह्या जगातल्या गोष्टीसाठी ते ज्ञान वापरू नका. त्या ज्ञानाच्या बदल्यात मला काय मिळेल ही अपेक्षा ठेवू नका. कारण भगवान श्रीरामकृष्णाचे घादे खूप उंच उंच उडतात, पण त्यांचं लक्ष असते मेलेल्या ढोरांवर. तसे हे पंडित लोक खूप मोठमोठ्या शास्त्राच्या गोष्टी सांगतात, पण सगळं मन असते कामकांचनावर. ह्या जगातल्या भोगवस्तूवरच त्यांचं मन असते. मग अशा शास्त्रज्ञानाचा उपयोग काय? अशा शास्त्रज्ञानाचा उपयोग काय? तुमच्याकडे भरपूर शास्त्रज्ञान आहे, पण त्याचा उपयोग तुम्ही फक्त भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी करता.
म्हणजे या ज्ञानाद्वारे आपल्याला आत्म्याला जाणून घ्यायचं आहे हे त्यांना कधीच वाटत नाही. त्याद्वारे त्यांना मुक्ती मिळू शकत नाही. एक नारायण शास्त्री होते, खूप मोठे पंडित होते. भगवान श्री रामकृष्णांकडे आले. त्यांनी बघितलं की यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केलेलं आहे, काहीही शास्त्र न वाचता. आणि नारायण शास्त्रीने खूप शास्त्र वाचलेली होती. तेव्हा त्यांना कळलं की ह्या सगळ्या शास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे, आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, पण यांना तर अनुभव होतो आहे. आपण नुसतं ताक पित आहो, पण हे तर लोणी खात आहे. आणि ते म्हणाले की आता हे शास्त्र अध्ययन मला नको, मला ती वस्तू जाणून घ्यायची आहे, मला आत्मा जाणून घ्यायचा आहे. तुम्ही मला दीक्षा द्या, तुम्ही मला संन्यास दीक्षा द्या. मी आता सगळं जग सोडणार आहे आणि साधना करणार आहे. भगवान श्री रामकृष्णाने त्यांना संन्यास दिला. ते हिमालयात निघून गेले आणि वशिष्ठ गुहेमध्ये बसून अनेक वर्षापर्यंत त्यांनी तपस्या केली. म्हणजे त्यांना कळलं की हे शास्त्र अध्ययन नुसतं कोरडं आहे. आपण बघतो की चैतन्य महाप्रभू त्यांनी सुरुवातीला किती शास्त्र वाचले होते, निमाई पंडित होते, पण त्यांना कळलं की ह्या शास्त्रामध्ये काहीही नाही, नुसते शब्द आहे. त्यांनी गयेला गेल्यानंतर भक्तिमार्ग स्वीकारला, गुरु स्वीकारला आणि बघा त्यांचं जीवन भक्तिमय होऊन गेलं. म्हणजे त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. तर इथे शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे, पण शास्त्राचं अध्ययन करणं काही आपल्या जीवनाचा उद्देश नाही. आपल्याला आपल्या मार्गाबद्दल माहिती असावं म्हणून आहे, पण आपण जर खूप त्यामध्ये रमायला लागलो तर मात्र कदाचित आपण आपलं ध्येय विसरून जाऊ. कारण आपला अहंकार वाढेल आणि आपल्या मनामध्ये अनेक कामना निर्माण होतील की लोकांनी मला मानलं पाहिजे, मला प्रणाम केला पाहिजे, मला पैसे दिले पाहिजे, मला बोलावलं पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या जगामध्येच अडकून पडाल. तुम्ही शास्त्राचं अध्ययन केलं कशासाठी? ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी, पण शेवटी तेच तुमच्या मार्गातलं एक विघ्न ठरलं. आता मात्र तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तुम्ही शास्त्रामध्ये अडकलेले आहे. म्हणून शंकराचार्य आपल्याला सावध करून देत आहे, वाघ वै खरी शब्द झरी. म्हणजे शब्द तुमचे असे वाणीद्वारे कारंज्यासारखे बाहेर पडतात. शास्त्र व्याख्यानम कौशलम. तुम्ही शास्त्राची चांगली व्याख्या करू शकता, तुमच्याकडे ते कौशल्य आहे, पण उपयोग काय? वैदुष्यम विदुषाम तद्वत. म्हणजे हे पंडितासारखी भोगांचं एक साधन आहे. भुक्तये, फक्त भोगाचं साधन आहे, न तू मुक्तये. ह्या पुस्तकी ज्ञानामुळे तुम्हाला मुक्ती मिळू शकत नाही. रात्रंदिवस हेच करत बसू नका. भगवान श्रीरामकृष्ण शिष्यांना सावध करून द्यायचे की अरे एवढे शास्त्र वाचण्याची गरज काय आहे? स्वतःला मारण्यासाठी एक सुई पुरेशी आहे. एवढं रात्रंदिवस याच्यामुळे अडकून पडण्याची काय गरज आहे? शेवटी ब्रह्मसत्य जगन मिथ्या हेच खरं आहे, हे शास्त्राचं मर्म आहे. तेव्हा ते जाणून घ्या. म्हणजे साधनेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. खूप अध्ययन करण्यापेक्षा तुम्ही साधना करा, तपस्या करा, मन पवित्र करा. ह्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल. नुसतं आयुष्यभर शास्त्राचे श्लोक झाडत राहिल्यानं काही होणार नाही, हे शंकराचार्य आपल्याला समजून सांगतात. त्यानंतर शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमणकारणम अथ प्रयत्नात तज्ज्ञानम. शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमणकारणम अथ प्रयत्नात ज्ञातव्यम तत्त्वज्ञेस्तत्त्वमात्मनः. तर इथे शंकराचार्य आपल्याला सांगतात की शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमणकारणम. तर हे शास्त्र कसं आहे? शब्दजालम महाअरण्य आहे, हे शब्दाचं अरण्य आहे. जसं जंगलामध्ये आपण शिरल्यानंतर सगळीकडे झाडं दिसतात आणि आपण त्यामध्ये रस्ता विसरून जातो आणि सगळीकडे भरकटत सगळी झाडं सारखीच दिसतात.
तेव्हा आपल्याला रस्ता शोधता येत नाही. आता हे सुद्धा हे शब्दजाल आहे. शब्दजालम महारण्यम, म्हणजे एक एक शब्द घेऊन त्यावरच चिंतन करायचं, खूप तर्क करायचे, वादविवाद करायचे. तर हे लक्षात ठेवा का हे जाळं आहे, हे आपल्याला बांधण्यासाठी मायेनं केलेलं एक जाळं आहे. शब्दजालम महारण्यम, हे शब्दाचं महाअरण्य आहे. एकदा तुम्ही त्यामध्ये गेल्यानंतर बाहेर पडणं फार अवघड आहे. चित्तभ्रमण कारणम, आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे संशय निर्माण होतात, मनामध्ये भ्रम पैदा होतो. इवन नरेंद्रनाथ जेव्हा श्रीरामकृष्णांकडे गेले तेव्हा ते म्हणाले की मी हे सगळे शास्त्र वाचतो, हे सगळे शास्त्र वेगवेगळ्या प्रकारे सांगत आहे, आता कोणावर विश्वास ठेवायचा? आता द्वैत आहे, अद्वैत आहे, विशिष्टाद्वैत आहे, द्वैताद्वैत आहे, आता एवढ्याच्या शाखा आहे, आता ज्ञान आहे, भक्ती आहे. आता माझं मन गोंधळून गेलं. त्यानंतर मी पाश्चात्य तत्त्वज्ञान वाचलं, सगळं वाचलं, आता कॅन्ट, हेगल सगळं काही वाचलं, पण आता माझा कशावरच विश्वास राहिला नाही, कारण सगळेजणं वेगवेगळे सांगतात. आता कोणतं खरं आहे? म्हणजे आपल्या मनाचा गोंधळ उडतो जेव्हा साधक सुरुवातीला साधना सुरू करतो, तेव्हा त्यानं जास्त पुस्तकं वाचू नये. आता समजा एखादा ब्रह्मचारी रामकृष्ण मठामध्ये आला असेल, त्यांनी पहिले रामकृष्ण विवेकानंद साहित्य चांगल्या प्रकारे वाचलं पाहिजे. कारण भगवान श्री रामकृष्णांचा, विवेकानंदांचा भाव काय आहे, त्यांचा आदर्श काय आहे, त्यांनी मार्ग कोणता सांगितलेला आहे. आता त्यांनी पण तेच सांगितलेलं आहे, असं नाही की त्यांनी काहीतरी नवीन सांगितलेलं आहे. त्यांनी पण तेच सांगितलेलं आहे, पण त्यांनी सांगितलेलं पहिले समजावून घ्या. त्यांनी सोपं करून सांगितलेलं आहे. तुम्हाला काही शास्त्र वाचायची गरज नाही, पण हे एवढं सगळं साहित्य आहे. भगवान श्री रामकृष्णांचे 16 शिष्य आहे, गृहस्थ भक्त आहे, ठाकूरमा स्वामीजी आहे, त्यांची जीवन आहे, त्यांचे उपदेश आहे. आता हे तर पहिले चांगल्या प्रकारे वाचा. हे वाचल्यानंतर काय होईल, तुमची निष्ठा पक्की होईल, तुमचं मन भरकटणार नाही. तुम्हाला कळेल की हे जे काही सांगितलेलं आहे आजच्या काळासाठी हेच योग्य आहे. त्या जुने शास्त्र आपल्याला अजून उघडून बघण्याची गरज नाही, कारण सगळं काही इथे दिलेलं आहे. हा विश्वास मनामध्ये पक्का पहिले बसू द्या की आपल्याला इथे कर्मयोग करायचा आहे. कर्मयोग नव्हे तर ही त्या परमेश्वराचीच पूजा आहे, सगळ्यामध्ये परमेश्वरच आहे. हा भाव मनामध्ये दृढ होऊ द्या. हा भाव दृढ झाल्यानंतर मग तुमचं मन चलबिचल होणार नाही. मग तुम्ही बाकी पुस्तकं वाचा. आता तुम्ही जर सुरुवातीलाच रमण महर्षी वाचायला सुरुवात केली, आता रमण महर्षी तर काहीच काम करत नव्हते, मग मला काम करायची काय गरज आहे? मी जाऊन बसेल हिमालयात, तिथे बसून साधना करेल. हा आदर्श आजच्या युगासाठी नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा रामानुजाचार्य वाचतो, आपण मध्वाचार्य वाचतो, आपण रमण महर्षी वाचतो, हे जेव्हा वेगवेगळे लोक जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या मनाचा गोंधळ उडतो की याच्यापेक्षा ते चांगलं आहे, त्याच्यापेक्षा ते चांगलं आहे. मग कोणत्या मार्गाने जायचं हेच कळत नाही. ना धड इथे ना धड तिथे, सगळं अर्धवट, एकाही ठिकाणी निष्ठा नाही. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की तुम्हाला पाणी पाहिजे ना, मग एका ठिकाणी विहीर खोदा 100, 200, 300 फूट. तुम्ही इथे 10 फूट, तिथे 10 फूट, तिथे 10 फूट खोदलं, तुम्हाला पाणी कधीच मिळणार नाही. आता हे थोडे वर्ष केलं, सोडून दिलं. मग रमण महर्षी आश्रमात गेले, तिथे राहिले काही दिवस, मग तेही चांगलं वाटलं नाही, सोडून दिलं. मग कुठे दुसरीकडे गेले. असं धरसोड करून चालत नाही. आणि हे असं का होतं? कारण आपली एका ठिकाणी निष्ठा नसते. जे पहिले आपला विश्वास, आपली निष्ठा दृढ करा एका ठिकाणी, मग तुम्ही सगळं ज्ञान प्राप्त करा. आणि मग तुम्हाला कळेल अरे त्यांनी सांगितलेलं काही यापासून वेगळं नाही आहे. भागवतामध्ये जे आहे, उपनिषदामध्ये हेच सांगितलेलं आहे, त्यांनी वेगळं काही सांगितलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की जनता जनार्दन, सगळ्यामध्येच ईश्वर आहे, माणसाची सेवा म्हणजेच ईश्वराची पूजा आहे, हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आता मग तुमचा गोंधळ उडणार नाही.
तुम्हाला वाटेल की तुम्ही योग्य मार्गानंच जात आहात. म्हणून इथे मनामध्ये जो गोंधळ उडतो, जो भ्रम निर्माण होतो, तो कशामुळे? तर आपण प्रत्येक शब्दाचा किस काढतो आणि सगळंच काही एका वेळेस वाचण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला हे सगळं वाचण्याची काहीही गरज नाही. तुम्ही जेवढं आवश्यक आहे तेवढं वाचा. तुम्हाला गुरु आहे, गुरुने मंत्र दिला आहे, आता जप करा ना, साधना करा. ते करत नाही. साधना नाही, जप नाही, ध्यान नाही, प्रार्थना नाही, काही नाही. आणि रात्रंदिवस पुस्तकं घेऊन बसला आहे, नुसतं शास्त्र वाचतो आहे आणि सगळं मन गोंधळात पडलेलं आहे. अरे याच्यापेक्षा तो मार्ग चांगला, त्याच्यापेक्षा तो मार्ग चांगला. आता नवीन मार्ग आजच्या युगासाठी दिलेला आहे. आता जुने मार्ग धुंदळात बसण्याची काय गरज आहे? पण अजूनही लोक आहे, नाही आम्ही जाऊ कैलास आश्रमात, आम्ही दुसऱ्या आश्रमात जाऊ, तिथे आम्ही शास्त्र अध्ययन करू. अरे शास्त्र अध्ययन करून काय भटकणार आहे का इकडे तिकडे? दिवसभर काय करणार आहे? इथे करा ना शास्त्र अध्ययन. आणि स्वामी शिवानंदजी महाराज म्हणायचे, एक ब्रह्मचारी त्यांच्याकडे गेला, नाही महाराज मला 1 वर्ष सुट्टी पाहिजे. अरे तुला कशाला सुट्टी पाहिजे? नाही मला हिमालयात जाऊन शास्त्र अध्ययन करायचं आहे, एखाद्या आश्रमात राहून मला शास्त्र अध्ययन करायचं आहे. तेव्हा महापुरुषजी म्हणाले, शिवानंदजी म्हणाले की अरे ते सगळं करायची तुला गरज नाही. आमची जीवनं वाच. आमची जीवनच उपनिषद आहे. हे लिव्हिंग उपनिषद आहे. ते पुस्तकात जे तुला मिळेल, जे लिहिलेलं आहे ते सगळं आमच्या जीवनामध्ये आम्ही आचरण करत आहोत हे तुला बघायला मिळेल. म्हणजे बघा, हे सगळं ह्या लोकांनी आचरण करून दाखवलं. भगवान श्रीरामकृष्ण जीवन जगून दाखवलं. स्वामीजींनी ती अनुभूती घेऊन दाखवली. आता हे सगळं इथेच आहे. पण हे आपल्या मनामध्ये जे इच्छा आहे की या जंगलामध्ये फिरायला जायचं, तर इथे शब्दजालम आहे, ते शब्दाचं जाळं आहे. शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम, आपल्या चित्ताला भ्रमामध्ये पाडते. आपण कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. आपण कोणत्याच मार्गाने जाऊ शकत नाही. आज भक्ती घेतली, उद्या ज्ञान घेतलं, परवा कर्म घेतलं, अशानं कसं होईल? म्हणून म्हटलेलं आहे की अत प्रयत्नात ज्ञातव्यम. आता प्रयत्नपूर्वक ते तत्व जाणून घ्या. तत्वज्ञैस्तत्व आत्मनः. आता त्या तत्त्वज्ञानाला, आत्मतत्वाला जाणून घ्या. प्रयत्नपूर्वक जाणून घेण्यासाठी प्रयत्न करा, त्याशिवाय होणार नाही. तुम्ही आयुष्यभर वाचत राहाल, तुमच्या बुद्धीचा विकास होईल, पण आध्यात्मिक जीवनामध्ये तुमची बिलकुल प्रगती होणार नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेण्यासाठी त्या तत्त्वाचं, आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नात ज्ञातव्यम म्हणजे प्रयत्नपूर्वक जाणून घेण्याचा प्रयत्न कर. काय? ते आत्मतत्व. ते आत्मतत्व तत्वमात्मनः, आत्म्याचं तत्त्व जाणून घेण्यासाठी प्रयत्न कर. नुसतं पुस्तकं वाचण्यामध्ये, शास्त्र वाचण्यामध्ये मनाचा गोंधळ उडू देऊ नको, कारण हेच विघ्न आहे. ह्या 2 श्लोकामध्ये शंकराचार्य सांगतात की शास्त्राचं खूप अध्ययन कसं आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये संशय निर्माण करू शकतं, आपल्या मनामध्ये ह्या जगातील भोगाच्या कामना निर्माण करू शकतं, आपला अहंकार वाढवू शकतं. म्हणून साधकांनी ह्या गोष्टींपासून खूप सावध राहिलं पाहिजे. एका ठिकाणी निष्ठा ठेवून, दृढनिष्ठा ठेवून त्या प्रकारे साधन भजन केलं पाहिजे. मन पवित्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कितीही वाचलं तरी काहीही उपयोगामध्ये येणार नाही, हे शंकराचार्यांना इथे आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर शब्दादिभिः पंचभिरेव पंच पंचत्वमापुः स्वगुणेन बद्धाः कुरंग मातंग पतंग मीन भृंगा नर पंचभिरंजित किम. आणि इथे शंकराचार्य म्हणतात की हे या जगामध्ये विषय आहे आणि या विषयाला आपण दूर ठेवलं पाहिजे. ते विषय सतत आपल्याला आकर्षित करत आहे. म्हणजे साधकांनी सावध राहायला पाहिजे. आपण या जगामध्ये राहत आहोत. या जगामध्ये सगळीकडे विषयच आहे.
कारण हे सगळं जग विषय भोगाच्या मागे धावत आहे. आता आपण स्वतःला त्यापासून वेगळं केलं पाहिजे. आणि ते म्हटलं आहे की हे विषय कसे आहे, खूप पॉवरफुल आहे. त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुमचं मन ते आकर्षित करून घेणारच. म्हणजे एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे की तुमच्या मनाला जबरदस्तीनं ते आकर्षित करून घेतात. तिथे म्हटलं आहे शब्दादिभी पंचभिरेव पंच, म्हणजे शब्दादी, शब्द स्पर्श रूप रसगंध आदी म्हणजे हे पाचच विषय आहे. पंचत्व मापो स्वगुणेन बद्धा, तर एक एक प्राणी एका विषयावर आसक्त होऊन आपला मृत्यू ओढवून घेतो. पंचत्व मापू स्वगुणेन बद्धा, म्हणजे हे जे त्यांचे इंद्रिय आहे ते इंद्रिय एका विषयाकडे आकर्षित झाल्यामुळे त्यांचा सर्वनाश करतात. जे तिथे 5 उदाहरणं दिली आहे. आपल्याकडे 5 विषय आहे आणि 5 विषयाला हे 5 प्रकारचे प्राणी कसे आकर्षित होतात. त्याने म्हटलं आहे कुरंग मातंग पतंग मीन भृंगाः. तर इथे कुरंग म्हणजे हरिण. आता हरिण काय होतं, जर सुंदर आवाज आला, मधुर संगीत वाजवलं, बासरी वाजवली, तर त्या आवाजामुळे हे हरिण एकदम स्तब्ध होऊन जातं. तो आवाज ऐकल्याबरोबर, सुंदर संगीत ऐकल्याबरोबर ते एकदम शांत होऊन जातं, भानच विसरून जातं. त्याचं कशाकडे लक्ष लागत नाही, तो आवाजच ऐकत राहतं. आणि अशा वेळी तो शिकारी येतो आणि त्या हरणाला पकडतो. म्हणजे बघा, शब्दाला आसक्त झाल्यामुळे हरणाने आपला प्राण गमावला. एकच विषय आहे शब्द स्पर्श, मग स्पर्श आहे. तर इथे मातंग, कुरंग मातंग, आता हे हरिण झालं कुरंग, मातंग म्हणजे हत्ती. आता हत्ती कशावर आसक्त होतो, स्पर्शावर. शब्द स्पर्श हा एकच त्याच्यामध्ये दोष आहे, तो स्पर्शाला दूर ठेवू शकत नाही. त्याच्यामध्ये हा एक दोष आहे. इथे स्वगुणेन बद्धा, म्हणजे त्याच्यामधल्या त्या गुणामुळे तो गुण नाही, दोषच आहे. आणि तो दोष कोणता आहे, स्पर्श. आता हत्याला स्पर्श पाहिजे, म्हणून शिकारी जेव्हा हत्ती पकडतात तेव्हा ते काय करतात, एका हत्तीनीला जंगलामध्ये पाठवून देतात. आता ती हत्तीन जंगलामध्ये जाते आणि ज्या ठिकाणी हत्ती असतो त्या हत्याला स्पर्श करते. त्या हत्तीनीचा स्पर्श झाल्याबरोबर त्याला सगळ्या जगाचा विसर पडतो, त्याला काही भानच राहत नाही. आणि तेव्हा ते हत्ती पकडणारे जाऊन त्या हत्याला पकडतात. तो बिलकुल विरोध करत नाही, तो एकदम शांत होऊन जातो. म्हणजे त्या स्पर्शाचं आकर्षण त्याला एवढं असतं की त्या हत्तीचा स्पर्श त्याला सगळ्या जगाचा विसर पाडते. आणि आपल्याला पकडत आहे, आपण जाळ्यामध्ये सापडत आहो, आपण आपला प्राण गमावत आहो, हे त्या हत्याला कळतसुद्धा नाही. म्हणजे बघा, एकच विषय आहे, फक्त स्पर्श, पण त्या स्पर्शाच्या आकर्षणामुळे तो हत्ती आपला प्राण गमावतो. हे हरिण आहे, शब्दाच्या आकर्षणामुळे हरिण आपला प्राण गमावतो. पतंग, आता पतंग म्हणजे एक किडा असतो. पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसते की जेव्हा आपण दिवा लावतो ते सगळे दिव्यावर येऊन पडतात. आता जर ती अग्नी जळत आहे, मंदिरामध्ये बरेचदा आरती करतात ना, त्या आरतीच्या ज्योती जळत असतात आणि हा पतंग, हा किडा जाऊन त्या अग्नीवर पडतो. आता याला माहिती आहे की तिथे मरणार आहे, ती अग्नी आहे, पण ते अग्नीचं रूप, शब्दस्पर्श रूप, ते अग्नीचं जे सुंदर पिवळं रूप आहे त्या रूपावर हा आसक्त होतो. आणि त्या पिवळ्या रंगाच्या रूपावर आसक्त झाल्यामुळे इवन अग्नीमध्ये आपण जळून मरणार आहोत हे माहिती आहे, पण हा पतंग मात्र नेहमी अग्नीकडेच जातो, त्या दिव्याकडेच जातो
आणि त्या दिव्यावर पडतो आणि मरतो, पण तरी मात्र तो जाणं थांबवत नाही. जे कुठेही जर अग्नी असेल तर हे सगळे त्याकडे आकर्षित होतात, त्या पिवळ्या रंगाकडे. तर याला म्हटलं आहे पतंग. तर ह्या रूपामुळे आसक्त झाला. शब्द, स्पर्श, रूप आणि रस काय म्हटलं आहे, आणि गंध. पतंग मीन. मीन म्हणजे मासा. आता मासा जेव्हा तुम्हाला पकडायचा असतो तेव्हा तुम्ही काय टाकता, त्यामध्ये बेट टाकता. आता तिथे जेव्हा तुम्ही दोरी टाकता किंवा काडी टाकता, त्याला काहीतरी आमिष लावावं लागतं. तुम्ही काहीतरी खाण्याचा पदार्थ, खाण्याच्या गोळ्या, कणकेच्या गोळ्या वगैरे टाकून सोडता, आणि त्या आमिषामुळे तो मासा, त्याला काटा असतो, त्याला माहिती नसते, तो ते आमिष खातो, आणि आमिष खाल्ल्याबरोबर काय होतं, त्या काट्यामध्ये त्याचं तोंड अडकतं, आणि हे मासे पकडणारे त्याला आपल्याकडे ओढून घेतात, आणि त्याचं तोंड अडकल्यामुळे तो बाहेर येतो आणि प्राण देतो आपला. म्हणजे त्या चवीसाठी जे आमिष टाकलेलं आहे त्याच्या चवीमुळे तो मासा त्याकडे आकर्षित झाला आणि शेवटी आपला प्राण गमावून बसला. जे ही आहे माशाची गोष्ट. जे चवीमुळे, रस, शब्द, स्पर्श, रूप, रस, आणि शेवटला आहे गंध. तर भृंगा. आता भृंगा म्हणजे बी म्हणू शकतो आपण, मधमाशी म्हणू शकतो. ही मधमाशी जेव्हा सुंदर सुगंध येतो, त्या फुलावर बसते, त्यामधला रस पिते, त्या फुलामधला रस पिते आणि तो सुगंध घेते, आणि त्या भृंगाला सुगंध खूप चांगला वाटतो. पण काय होतं, जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा त्या पाकळ्या हळूहळू बंद होतात, आणि सगळ्या पाकळ्या बंद झाल्या की त्या फुलामध्ये हा भृंगा अडकून पडतो, बाहेर निघू शकत नाही, आणि तिथेच तो प्राण गमावतो. म्हणजे बघा, हे 5 विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, त्यामुळे हरिण, हत्ती, पतंग, त्यानंतर मासा आणि भृंग, हे 5 प्राणी, हे 5 जीव आपला प्राण गमावतात. फक्त एका विषयाला आसक्त आहे. एक शब्दावर आहे, एक स्पर्शावर आहे, एक रूपावर आहे, एक रसावर आहे, गंधावर आहे. एका विषयाकडे आकर्षित झाल्यामुळे त्यांना आपला प्राण गमावावा लागतो. आता शंकराचार्य काय म्हणतात, नर पंचभिरन चित किम. आता या मनुष्यामध्ये तर हे 5ही विषय आहे, आणि तो 5ही विषयाकडे आकर्षित होतो. त्याला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध 5ही पाहिजे. आता एका विषयाच्या आकर्षणामुळे तो प्राणी प्राण गमावत असेल, तर जो मनुष्य 5ही विषयाकडे आकर्षित होतो त्याबद्दल काय बोलायचं, त्याबद्दल काय सांगायचं. शंकराचार्य म्हणतात की हा मनुष्य 5ही विषयाचा गुलाम आहे. त्याचे इंद्रिय ह्या 5ही विषयाकडे धावत असतात. त्याला चांगली चांगली गाणी ऐकायला पाहिजे, त्याला जिभेला चांगले चांगले चोचले पुरवणारे पदार्थ खायला पाहिजे, नाकाला लावायला सेंट पाहिजे, वेगळ्या प्रकारचे सेंट पाहिजे, कपड्यावर पण टाकून घेतो. म्हणजे रूप, त्याला वेगळे रूप बघायला पाहिजे, सुंदर सौंदर्य पाहिजे. आता हे 5 प्राणी आपला प्राण गमावतात एका विषयामुळे, पण मनुष्याकडे हे 5ही विषय आहे, आणि ह्या 5ही विषयाच्या मागे मनुष्याची इंद्रिय धावत आहे, कर्मेंद्रिय धावत आहे. आता याची काय अवस्था होईल. म्हणजे साधकांनी किती सावध राहायला पाहिजे. विषयाचं आकर्षण आपण सहजासहजी टाळू शकत नाही, ते आपल्याला आकर्षित करून घेतातच. एक नर्मदा किनारी एका गावामध्ये साधू राहायचा. त्यानं छानपैकी कुट्या केली, त्या कुट्यामध्ये राहायचा. आता कुट्यामध्ये राहायचा. ज्यावेळेस आठवडी बाजार असायचा, त्या आठवडी बाजाराच्या दिवशी तो बाजारात जायचा. त्या बाजारामधून तो किराणा खरेदी करायचा, भाज्या खरेदी करायचा, सगळं खरेदी करायचा, आणि येताना एका दुकानामधून तो काही फळं खरेदी करायचा, आणि ते फळं तो घेऊन यायचा.
दर आठवडी बाजाराच्या दिवशी तो गेलाच पाहिजे. आता तो जेव्हा फळाच्या दुकानामध्ये यायचा तेव्हा तिथे एक स्त्री पण यायची, ती पण काही फळं घ्यायची. आता ह्या साधकाने फळं घेतली की ती बाई म्हणायची की महाराज मला एवढी तरी सेवा करू द्या, तुमच्या फळाचे पैसे मी देते. ती बाई पैसे देऊन निघून जायची. हे महाराज फळं घेऊन यायचे. आता बघा हळूहळू त्यांची घनिष्ठता वाढत गेली. ती बाई म्हणते की महाराज एक दिवस माझ्या घरी भोजन करा, तुमचे पाय माझ्या घराला लागू द्या. आता ती होती विधवा. आता हे महाराज तिच्या घरी गेले. तर घरी गेल्यानंतर दरवाजा बंद करून दिला त्या बाईने आणि आपली सगळी कहाणी सांगायला लागली की बघा मी विधवा आहे, माझं कोणीही नाही, मला किती त्रास आहे जीवनामध्ये, असं झालं तसं झालं, तर तुम्ही माझ्याशी विवाह केला तर मला खूप आधार मिळेल. आणि शेवटी तो साधक आकर्षित झाला. त्याने त्या बाईशी विवाह केला आणि तिथे संसार थाटला. म्हणजे बघा विषयाची शक्ती कशी असते, हे विषय आपल्याला कसे आकर्षित करतात आणि शेवटी त्याचं साधूचं पतन झालं. म्हणजे हे असे विषय आहे. म्हणून इथे सावध करून देतात की हे कधीही आपल्याला आपल्या मार्गापासून च्युत करू शकतात. म्हणून साधकांनो खूप सावध राहा, साधना करा, पण ह्या अशा गोष्टींच्या दूर राहा. कारण हे कधी तुमच्या मनाला आकर्षित करतील आणि कधी तुमचं पतन करतील याची कधीही गॅरंटी नाही. पंचेंद्रियै पंचभीरेव होतृभिः प्रचीयमानो विषयाज्य धारया ज्वाज्जल्यमानो बहुवासनेंद्रियै मनोमयाग्नि वहति प्रपंचम. पंचेंद्रिय पंचभीरेव होतृभिः प्रचीयमानो विषयाज्य धारया ज्वाज्वल्यमानो बहुवासनेंद्रियै मनोमयाग्नि वहति प्रपंचम. तर इथे शंकराचार्य आपल्याला काय सांगतात, एक उदाहरण देऊन सांगतात की मनुष्य या संसारामध्ये कसा बांधला जातो, हा संसार कसा चालत राहतो. तर इथे शंकराचार्य एक उदाहरण देतात. ते म्हणतात की तुम्ही यज्ञ करत आहात. आता यज्ञ करायसाठी तुम्हाला यज्ञकुंड पाहिजे. त्या यज्ञकुंड आहे. आता हे यज्ञकुंड काय आहे, हे यज्ञकुंड तुमचं मन आहे. मन आपलं जे मन आहे ना, ते होमाचं कुंड आहे. त्या होमाच्या कुंडामध्ये तिथे होम जळत आहे. पंचेंद्रिये पंचभीरेव होतृभिः आणि तुमचे 5 इंद्रिय ते काय आहे, ते आहे 5 पुरोहित. यज्ञ करण्यासाठी पुरोहित पाहिजे असतात. ते 5 पुरोहित आहे. 5 पुरोहित बसले असतात. आता ते पुरोहित काय करतात, ते पुरोहित त्या अग्नीमध्ये तूप टाकत असतात. नेहमी तूप टाकत असतात. म्हणजे ती अग्नी पेटत राहते. ते 5ही पुरोहित तूप टाकण्याचं काम करतात. तर आपले इंद्रिय काय आहे, आपले इंद्रिय म्हणजे ते पुरोहित आहे आणि आपलं मन म्हणजे ते होमकुंड आहे. त्या होमकुंडामध्ये हे 5ही इंद्रिय ते विषयांचा तिथे आहुती देत असतात. हे सतत विषय त्यामध्ये टाकत असतात. प्रचीयमानो विषयाज्य धारया. तर ते विषयाची धार म्हणजे तुपाची धार आहे. पण इथे तुपाची धार काय आहे, विषयांच्या तुपाची धार आहे. हे इंद्रिय त्यामध्ये विषय टाकत असतात. म्हणजे आपल्या मनामध्ये जो अग्नी जळत आहे, त्या अग्नीमध्ये हे आपले 5 इंद्रिय विषयाचा तूप टाकत असतात. ज्वाज्वल्यमानो बहुवासनेंद्रियै. आता हा अग्नी पेटत आहे, पण इंधन काय आहे, ते इंधन तर पाहिजे ना. लाकडं आहे, इंधन म्हणजे लाकडं. आता ते लाकड आहे, ते काय आहे, आपल्या मनामधल्या कामना वासना. कामना वासना आहे म्हणून तो अग्नी आहे. जे लाकड आहे, हे इंधन आहे. हे इंधन आहे, तुम्ही अग्नी पेटवलेलं आहे. आता हे 5 इंद्रिय त्या अग्नीला विझू देत नाही. तुमच्या वासना पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये नेहमी विषयांची आहुती देत राहतात. विषयरूपी तुपाची आहुती देतात हे 5 इंद्रिय.
आता जर 5 इंद्रिय त्यामध्ये सतत तूप टाकत असेल आणि त्या मनामध्ये जर कामना वासना असेल तर तो अग्नी कधी शांत होईल का? तो शांत होत नाही. म्हणून आपला संसार सुरूच राहतो. म्हणून म्हटलं आहे मनोमयाग्नीर वहती प्रपंचम. तर मनोमय अग्नी हा जो अग्नी आहे, या मनामध्ये वसणारा अग्नी, तर तो वहती प्रपंचम. हा जो प्रपंच आहे तो कसा चालत आहे, त्याला कोण वहन करत आहे, तो सतत कसा कंटिन्युअस जळत आहे, तर याला कारण आहे आपल्या मनामधल्या कामना वासना. हे मुख्य इंधन आहे. आपलं मन म्हणजे अग्निकुंड आहे, होमकुंड आहे. त्यामध्ये असलेल्या कामना वासना ही लाकडं आहे, हे इंधन आहे. आणि हे 5 पुरोहित बसलेले आहे, हे 5 आपले इंद्रिय आहे. आणि हे 5ही इंद्रिय या विषयाची आहुती त्यामध्ये देत असतात. म्हणजे विषयरूपी वासना पूर्ण करत असतात. कारण मनामध्ये कामना वासना आहेच, त्याचा अग्नी धगधगतच आहे. तर त्यामध्ये आहुती देत राहिलं तर तो अग्नी कधी विझणार नाही. म्हणून इथे आपल्याला सांगतात की सावध राहा, पहिले मनामधल्या कामना वासना काढून टाका. तुम्हाला तो अग्नी विझवायचा आहे ना, तर मग पहिले इंद्रियांना कंट्रोल करा, त्यामध्ये विषय टाकू नका. इंद्रियांना नेहमी विषयच पाहिजे. आता तुमच्या मनामध्ये कामना वासना आहे, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही त्या पूर्ण करण्याच्या मागे जर धावत राहिला, नेहमी विषयाचा जर तुम्ही तिथे विषयाची आहुती देत राहिला, तर तो अग्नी कधीही विझणार नाही. तुमच्या कामना कधीही पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही कितीही जन्म त्यामध्ये आहुती देत राहा विषयाची, विषय कधी तृप्त होत नाही. कोणताही व्यक्ती म्हणत नाही की मी आता तृप्त झालेलो आहे, मला आज छान पुरणाची पोळी खायला मिळालेली आहे, आता पुरणाची पोळी खाऊन मी तृप्त झालेलो आहे, असं तो म्हणत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला पुरणाची पोळी पाहिजेच, त्याला दररोजच पाहिजे. म्हणजे तुझी तृप्ती कुठे आहे? आता मनामध्ये इच्छा नाही झाली की पुरणाची पोळी पाहिजे, आणि तुम्ही त्या मनाला पुरणाची पोळी दिली. आता ते वासना आहे, इंधन आहे, आणि त्यामध्ये तुम्ही आहुती टाकली. आता ती वासना पुन्हा वाढली. गाडगे महाराज बघा, त्यांच्या जीवनामधलं एक उदाहरण आहे. ते भिक्षा मागण्यासाठी एका पाटलाच्या घरी गेले. मोठा मालगुजार होता, त्याच्या घरी गेले आणि त्याच्या घरी पुरणाच्या पोळ्या करणं सुरू होतं. तर गाडगे महाराजांना त्या पुरणाच्या पोळीचा वास आला. ते बाहेर उभे आहे. त्या बाईंनी रात्रीची भाकरी आणि काहीतरी घेऊन आली आणि गाडगे महाराजांना द्यायला लागली. गाडगे महाराज म्हणाले की बाई, हे काय, तुम्ही पुरणाच्या पोळ्या खाता आणि मला अशी भाकर देता? त्यांनी घेतली नाही. ती बाई घरात गेली आणि आपल्या नवऱ्याला सांगितलं की तो बघा भिकारी, त्याला पुरणाची पोळी पाहिजे. तेव्हा तो मालक बाहेर आला. का रे भिकारड्या, म्हणे तुला पुरणाची पोळी पाहिजे, निघून जा म्हणे इथून. गाडगे महाराज म्हणाले की मला पुरणाची पोळी मिळाल्याशिवाय मी जाणार नाही. ते उभेच राहिले. तेव्हा घराला कुंपण लावलेलं होतं, काट्याचं कुंपण. त्यावेळेस काट्याचं कुंपण असायचं, बाभळीच्या काट्याचं. त्या मालकाने त्या बाभळीच्या काट्याचं कुंपण घेतलं हातामध्ये, एक काठी घेतली आणि गाडगे महाराजांना मारायला सुरुवात केली. त्या अंगात सगळीकडे काटे टोचलेले आहे, रक्त निघत आहे. त्या गाडगे महाराजांना घराच्या बाहेर काढून लावलं. त्या रात्री एका घराच्या वरांड्यात गाडगे महाराज बसलेले आहे आणि त्यांना बरेच लोक ओळखतात. ते म्हणायचे की बाबा तुम्ही इथे कशाला बसले आहे? नाही नाही म्हणे मी ठीक आहे. आणि ती एक एक काटा काढायचे आणि शरीराला काय म्हणायचे, मनाला काय सांगायचे, मना तुला पुरणाची पोळी पाहिजे होती ना, हे घे पुरणाची पोळी, असं म्हणत म्हणत ते एक एक काटा काढायचे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये पुरणाच्या पोळीची वासना निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी मार खाल्ला आणि सांगितलं मनाला की बघ, पुरणाची पोळी खायला गेला तर मार मिळतो, आता पुन्हा मागायची नाही, बघ पुरणाच्या पोळीमुळे तुझी काय अवस्था झाली आहे. आणि सगळे शरीरातले काटे त्यांनी बाहेर काढले. किती त्रास सहन करावा लागला. पण असे महापुरुष होऊन गेले
की मनामध्ये वासना निर्माण झाली की ती वासना पूर्ण करायची नाही. त्यांनी जर पुरणाच्या पोळी दिली असती तर गाडगे महाराज मुश्किलमध्ये पडले. त्यांना माहिती होते की त्यांना ते पुरणाची पोळी मिळणार नाही, त्यांना मारच मिळणार आहे. पण त्यांनी तो मार स्वतःहून स्वीकारला, कारण त्यांच्या मनामध्ये ती कामना निर्माण झाली. ती कामना नष्ट करण्यासाठी त्यांनी एवढं दुःख सहन केलं. पुन्हा मनामध्ये कधीही पुरणाच्या पोळीची इच्छा निर्माण झाली नाही. बघा, एक साधू राहायचा हिमालयामध्ये आणि एक गृहस्थ भक्त होता, तो त्यांची काळजी घ्यायचा. त्यांच्या मनामध्ये एक दिवस बासुंदी खायची इच्छा झाली. तेव्हा तो साधू म्हणाला, अरे बाबा, म्हणे उद्या 5 किलोची बासुंदी घेऊन ये. आता तो माणूस म्हणतो की महाराज तर कधी खात नाही, आता 5 किलोची बासुंदी हे काय करणार. तो घेऊन आला. आता त्यांनी ती बासुंदी घेतली, एक वाटी खाल्ली, दुसरी वाटी खाल्ली, तिसरी वाटी खाल्ली आणि मनाला म्हणत आहे, तुला बासुंदी पाहिजे ना, घे, खा. आता असं करता करता पोट भरलं तरी ते खातच आहे. उलट्या व्हायला लागल्या तरी खात आहे. शेवटी म्हणतात की तुला बासुंदी पाहिजे ना, घे. असं करत करत त्यांनी उलट्या होईपर्यंत, जेव्हा त्या बासुंदीचा त्यांना तिरस्कार वाटायला लागला की आता नको, आता खूप झालं, कारण उलट्या व्हायला लागलं, ती बासुंदी बाहेर पडायला लागली, त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये बासुंदीची कधीच इच्छा निर्माण झाली नाही. म्हणजे हे लोक बघा, त्या मनामधल्या कामना वासना पूर्ण करण्याच्या मागे कधीही धावत नव्हते. ते संपूर्णपणे इंद्रियावर कंट्रोल करायचे. ते विषयांच्या मागे धावून कामना वासना पूर्ण करत नव्हते. ते जर कामना वासना पूर्ण करत राहिले असते तर हा संसार त्यांचा कधीच बंद झाला नसता. कारण मनामध्येच तर संसार आहे. संसार शेवटी आहे कुठे, मी आणि माझं आहे कुठे, मनामध्येच आहे. तेव्हा ह्या वासना काढून टाकण्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे ते या सगळ्या वासनांपासून मुक्त झाले. पण आपण सतत त्या वासना पूर्ण करण्याच्या मागे लागलेलो असतो. या इंद्रियाच्या माध्यमातून त्यामध्ये आपण तुपाची आहुती देत राहतो, त्यामध्ये इंधन टाकत असतो. आता तुम्ही जर आहुती टाकत राहिले तर ती अग्नी कधी बुझणार नाही, ती पेटतच राहणार. कारण ते लाकड म्हणजे तर कामना आहे. म्हणून इथे सावध करून देतात, पंचेंद्रिये पंचभिरेव होतृभिः प्रचीयमानो विषयाज्य धारया ज्वाज्वल्यमानो बहुवासनेंधनैः मनोमयात अग्नि वहती प्रपंचम. तर अशा प्रकारे हे जे मनोमय आहे, या मन आहे, हाच प्रपंच चालवत आहे. ह्या प्रपंचामध्ये मनच हे सगळं संसार चालवत आहे. मनामध्ये असलेल्या कामना वासनांमुळेच लोक या संसारामध्ये बांधल्या गेलेले आहे. त्यामधून ते मुक्त होऊ शकत नाही, हे शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. नंतर म्हणतात, लोकानुवर्तनम त्यक्त्वा त्यक्त्वा देहानुवर्तनम शास्त्रानुवर्तनम त्यक्त्वा स्वाध्यासापयनम कुरु. तर इथे पण सांगतात की लोकानुवर्तनम त्यक्त्वा, जेव्हा आपण समाजामध्ये राहतो, बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, ज्याला आपण म्हणतो की फॉर्मॅलिटी, सोशल फॉर्मॅलिटी. आपल्याला आवडो की नाही आपल्याला करावंच लागते ते. आणि स्वामीजी अमेरिकेला असताना त्यांना त्यांचे शिष्य म्हणायचे की स्वामीजी तुम्ही ॲडजस्ट करा, तुम्हाला एटिकेट माहिती पाहिजे, लोक कशाप्रकारे येतात, तुम्ही सरळ एकदम स्पष्ट भाषेमध्ये बोलता, तसं बोलू नका. स्वामी म्हणले की मी तडजोड करणार नाही, मी ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे आहे. आता फॉर्मॅलिटी म्हणजे काय, तर एखादा मोठा ऑफिसर आला, एखादा मंत्री आला तर उगीचच त्याचे गोडवे गायचे, त्याची स्तुती करायची, त्याची हाजी करायची, अरे तो मोठा माणूस आहे, त्याचा मान सन्मान केला पाहिजे. आता तो जरी गुंड असेल, बदमाश असेल, भ्रष्टाचारी असेल, तरी आपण त्याची स्तुती करतो, कारण ती फॉर्मॅलिटी आहे. असं साधूनं कधीही करू नये. लोकानुवर्तनम त्यक्त्वा, हे सगळे जगातले लोक करतात, त्यांच्या काहीतरी अपेक्षा असते. म्हणजे ते सत्य माहीत असूनही खोटं बोलतात. माहिती आहे काय, बदमाश आहे, चोर आहे, गुंडा आहे, हे माहिती असूनही त्याची स्तुती करतात, अरे वा तुम्ही किती चांगले आहे. ही आहे फॉर्मॅलिटी. म्हणजे लोकांना खुश करण्यासाठी
अशा प्रकारे शो करू नका, खोटं बोलू नका, दाखवू नका. जर तुम्ही दाखवायच्या मागे पडले तर तुम्ही आध्यात्मिक जीवन जगू शकत नाही. कारण इथे फॉर्मॅलिटी असतातच. आता घरामध्ये पण किती फॉर्मॅलिटी असतात. आता कधीकधी सुनेला सासू आवडत नाही, पण ती म्हणू शकत नाही की सासूबाई तुम्ही असं करू नका. सासूबाई जे म्हणेल ते करतात आणि सासूबाईंची स्तुती करावी लागते की मला किती चांगली सासू मिळाली, माझ्या आईसारखी मला सासू मिळाली. तर मनामध्ये माहिती असते की हे किती मला त्रास देते, पण तिथे बोलत नाही, बोलू शकत नाही, कारण नांदायचं आहे. म्हणून त्या सासूची स्तुती करतात, म्हणजे खोटं बोलतात. हे जगामध्ये असं करावं लागतं. आत एक आणि बाहेर एक करावं लागतं. ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी असतात. उगीचच थँक्यू म्हणायचं. आपल्याला माहिती आहे की या माणसाने आपल्याशी कसा व्यवहार केलेला आहे, त्याला खुश करण्याची गरज काय आहे. त्याला अधिकार असेल, पॉवर असेल म्हणून का आपण त्याला ऑइलिंग करायचं आहे का. म्हैसूरचे राजा होते आणि सगळे त्यांचे तिथे मिनिस्टर बसले होते. तिथे तो म्हैसूरचा राजा म्हणाला, म्हणे स्वामीजी हे सगळे माझे मिनिस्टर खूप प्रामाणिक आहे. तेव्हा स्वामीजींनी स्तुती केली नाही. ते म्हणाले की हो राजेसाहेब तुमचे मिनिस्टर खूप चांगले आहे. ते म्हणाले की हो काय तुम्हाला काय माहिती आहे, हे सगळे मंत्री म्हणजे तुम्हाला लुबाडतात आणि ते इंग्रजांची तिजोरी भरतात. स्पष्टपणे सांगितलं की इथे दाखवायची गरज नाही, मला माहिती आहे ते कसे आहे. तुम्ही स्तुती करा, तुम्हाला त्यांची गरज आहे, पण मी खरंच बोलेल. मला माहिती आहे हे कसे चोर आहे. हे सगळे तुमच्याशी गोड गोड बोलतात, तुमची स्तुती करतात, तुमची प्रशंसा करतात, तुमची खुशामत करतात, पण हे सगळं कशासाठी करतात, तुमच्याकडून काढून ब्रिटिशांना देण्यासाठी. राजाला आश्चर्य वाटलं. राजाने नंतर स्वामीजींना बोलावून सांगितलं, म्हणजे स्वामीजी असं बोलू नका, ते घातपात करू शकतात. तेव्हा स्वामीजी म्हणाले की मी संन्यासी आहे, मी खोटं बोलू शकत नाही. मला माहिती आहे तुमचे ते मंत्री कसे आहे आणि जे खरं आहे तेच मी सांगितलं आणि ते मी सांगणारच. मी काही असं लपवून ठेवणार नाही. म्हणजे लोकानुवर्तनम त्यक्त्वा, ही जे सोशल फॉर्मॅलिटीज आहे त्याच्या पलीकडे जा. आत आणि बाहेरचं तुम्ही ठेवू नका. आणि त्यक्त्वा देहानुवर्तनम, आणि या देहाची पण खूप काळजी घेऊ नका. साधन भजन करण्यासाठी देह पाहिजे, पण देहाच्या कितीतरी डिमांड असतात. आता बरेच लोक रात्रंदिवस त्या देहाची चिंता करतात. ह्या शरीर कसं निरोगी राहील, दुसरं म्हणजे शरीर कसं तरुण राहील, त्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी, त्यासाठी मेकअप, त्यासाठी काय काय करतात. म्हणजे शरीराचा धर्मच आहे की ते म्हातारं होणार आणि मरणार. पण ह्या शरीराला चांगलं ठेवण्यासाठी, तरुण ठेवण्यासाठी रात्रंदिवस हे लोक प्रयत्न करतात. एक मला गोष्ट आठवली. एक मुलगा भारतामधून अमेरिकेमध्ये गेला. आता अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्याला एका ठिकाणी दिसलं की आमच्या इथे औषध आहे, हे औषध घेतलं तर म्हातारे लोक पण तरुण होतात. आता ह्या मुलाला आश्चर्य वाटलं, अरे हे तर छान आहे की म्हातारे लोक पण तरुण होऊ शकतात. त्यानं लगेच खरेदी केल्या त्या गोळ्या, एक बॉटल खरेदी केली आणि घरी आईवडिलांना पाठवून दिली. आईवडील म्हातारे होते, त्यांना पाठवून दिली. आणि हा 1 वर्षानंतर आल्यानंतर स्टेशनवर उतरला आणि आता जाणार. बघतो इकडे तिकडे, अरे मी 1 वर्षानंतर आलो आणि माझे आईवडील मला भेटायला पण आले नाही. तेव्हा त्यांनी बघितलं की एक तरुण मुलगी कडेवरती एक मुलगा घेऊन धावत धावत येत आहे. आणि ती म्हणते की अरे माझ्या बाळा, अरे माझ्या बाळा. तो म्हणते तू कोण आहे. अरे तू विसरला, मी तुझी आई आहे, माझी आई आहे. हां तू ते औषध पाठवलं होतं ना, ती औषध घेतलं आणि मी तरुण झाली. बघ आता मी तरुण झाली. ती तरुण दिसत होती. मग तो मुलगा म्हणतो ठीक आहे तू तर आली, पण बाबा का नाही आले, त्यांनी यायला पाहिजे होतं. तर त्या कडेवरच्या मुलाकडे ती बोट दाखवते, हे काय म्हणे तुझे बाबा.
हे बाबा यांना काय झालं? अरे तुला माहिती आहे ते कसे लोभी होते. त्यांनी लोभाच्या ह्याच्यात त्यांनी 2 गोळ्या घेतल्या, डबल डोस घेतला आणि डबल डोस घेतल्यामुळे ते पहिले तरुण झाले आणि दुसरा डोस घेतला तर ते बाळ झाले. हे बघ आता इथे माझ्यासोबत हे बाळ आहे. म्हणजे बघा अशा प्रकारे लोक प्रयत्न करतात. प्रत्येकाला वाटते की मी तरुणच राहिलो पाहिजे आणि विशेष करून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना तरुण राहायची इच्छा असते. तरुण राहण्यासाठी काय काय करतात. 50 वर्ष 60 वर्ष वय होऊन गेलं, तुम्ही कितीही झाकण्याचा प्रयत्न करा, ते तुमचं वय दिसणारच, पण लपवण्याचा प्रयत्न करतात. आता असे लोक ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकणार आहे का? ज्यांचं मन रात्रंदिवस शरीरावरच आहे, जे देहावरच एवढे आसक्त आहे, ज्यांची देहबुद्धीच गेलेली नाही आहे, त्यांच्या मनामध्ये आत्मबुद्धी येणार कशी? जे नशेवर आहे त्यालाच वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला सजवायचा प्रयत्न करत आहे. तर इथे म्हटलं आहे की साधकांनी ह्याकडे लक्ष ठेवावं. त्यक्त्वा देहानुवर्तनम, म्हणजे शरीर सांगेल तसं वागू नका, शरीराच्या इच्छा पूर्ण करू नका. शरीर तुम्हाला भरपूर काही मागेल, मला व्यायामशाळेमध्ये जायचं आहे, मला अमुक करायचं आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला पैलवान व्हायचं आहे, हे सगळं ठीक आहे. पण शेवटी पैलवान होऊन हे करून शेवटी शरीर म्हातार होऊन मरणारच आहे. पण अहंकार बघा, माझ्यामध्ये किती शक्ती आहे. माझं वय 60 झालं पण मला कोणी ओळखू शकत नाही, मी अजूनही तरुणासारखा दिसतो. एक साधू होते, एक आश्रमात छोटासा, ते बाबाजी बसले होते. एक पहिलवान गेला, ने क्या महाराज कैसे है, ने आनंद में हो, मज़े में हो, शांति में हो. त्याला खूप अहंकार, लेकिन आप बहुत दुर्बल हो गए, आप बहुत बूढ़े हो गए, मेरे जैसी तो आपकी उम्र है, लेकिन इतने उम्र में आप बूढ़े कैसे हो गए? तर तो साधू हसला. तिथे एक कमंडलू ठेवलेला होता. अरे म्हणे पैलवान, आता काय करू, मी म्हातारा झालो, तो कमंडलू तिथे ठेवलेला आहे, जरा घेऊन तर ये म्हणे. आता तो पैलवान तो कमंडलू उचलायला गेला. पहिले एका हातानं उचलेच ना, मग दोन्ही हात लावले आणि दोन्ही हात लावून खूप जोर करू लागला, तरी त्याला तो कमंडलू उचलला नाही. आता एवढा पैलवान, तो कमंडलू तिथे छोटासा, दोन्ही हातानं तो कमंडलू उचलण्याचा प्रयत्न करतो, पण तो कमंडलू काही केला त्याला उचलत नाही. पहलवान मालूम हो गया ना, छोड़ दो, तुमसे नहीं होगा. आणि एक लहानसा मुलगा तो आला धावत, अरे बेटा तो कमंडलू घेऊन ये बरं. तो मुलगा गेला, एक हातानं उचलला आणि लगेच साधूकडे तो कमंडलू घेऊन आला. आता ह्या पहिलवानाचा सगळा अहंकार गेला. त्याला वाटलं मला माझ्या शक्तीचा एवढा घमंड होता, तो कमंडलू माझ्यामध्ये एवढी शक्ती असून मी उचलू शकलो नाही, आणि लहानसा मुलगा एका हातानं उचलून घेऊन आला. म्हणजे हे असे लोक काही असतात की त्यांना वाटतं की शरीर म्हणजे सगळं काही आहे. हे शरीर सामर्थ्यशाली करायचं, शक्तिशाली करायचं, हे करायचं, ते करायचं, आणि ते करून काय करायचं, भोग घ्यायचे, आणि भोग घ्यायचे आणि लोकांना त्रास द्यायचा, सेवा वगैरे काही करायची नाही. तर हे पण साधकानं सोडायला पाहिजे. या शरीराच्या मागे धावू नये, शरीराचे चोचले पुरवण्याचा प्रयत्न करू नये. तर लोकानुवर्तनम त्यक्त्वा देहानुवर्तनम, शास्त्रानुवर्तनम त्यक्त्वा स्वाध्यासापनयम कुरु. आणि शास्त्रानुवर्तनम त्यक्त्वा, आता शास्त्रामध्ये पण खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि सगळ्याच गोष्टी काही साधकाला करायची गरज नाही. कर्मकांडामध्ये कितीतरी गोष्टी आहे. आता हे सगळं करत बसायचं आहे का? म्हणून शास्त्रावर पण तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. शास्त्रामधल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी काही फॉलो करायच्या नसतात. त्यामधला मर्म घ्या, त्यामधला सार घ्या, आणि त्या प्रकारे तुम्ही तुमचं जीवन घडवा. म्हणजे जास्त शास्त्राच्या मागे पण धावू नका. छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही जास्त वेळ खर्च करू नका, नाही तर बराच वेळ त्याच गोष्टी करण्यामध्ये दिवस निघून जातो. हे असं बेलाचं पान पाहिजे, हे तसं फूल पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. आता हे असं ह्या छोटे छोटे विचार करण्यामध्ये तुमचा वेळ निघून गेला. आता तुम्ही ध्यान धारणा केव्हा करणार? म्हणून शास्त्राकडे पण जास्त लक्ष देऊ नका.
शास्त्राची प्रत्येक गोष्टच आचरण करण्याचा प्रयत्न करू नका. शास्त्राचं मर्म घ्या आणि ते तुम्ही जीवनामध्ये आचरण करा. आणि स्वाध्यासा पयनम कुरु, म्हणजे इथे स्वाध्यास म्हणजे आपण आपल्या आत्म्यावर उपाधी लावलेले आहे. मी शरीर आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी वडील आहे, मी मुलगा आहे, मी पती आहे, मी पत्नी आहे, हे सगळ्या उपाधी आहे. आता ह्या सगळ्या काढून टाकण्याचा प्रयत्न कर. स्वाध्यासा पयनम कुरु, याला म्हटलं आहे स्वाध्यास. तर हा आपण आपल्यावरती लावलेला अध्यास आहे. हे काही खरं नाही आहे, पण हा अध्यास आहे. म्हणजे जे खरं आहे, जे सत्य आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी त्या सत्याला झाकून टाकलेलं आहे. आता ही सगळी आवरणं दूर करण्याचा प्रयत्न कर. त्याला स्वाध्यासा पयनम कुरु म्हटलं आहे. स्वाध्यासा पयनम कुरु. मग आहे प्रारब्धम पुष्यति वपुः इति निश्चित्य निश्चलः धैर्यम आलंब्य यत्नेन स्वाध्यासा पयनम कुरु. आता ह्या शरीराची काळजी प्रारब्ध घेणार आहे. प्रारब्धम पुष्यति वपुः इति निश्चित्य म्हणजे असं निश्चित समज, म्हणजे तुझ्या मनामध्ये हा निश्चय होऊ दे की शरीर आपलं जे काही चाललेलं आहे ते प्रारब्धाप्रमाणे चाललेलं आहे आणि ते तसं चालणार आहे. म्हणून तू आता निश्चिंत होऊन बस. शरीराची काळजी करू नको. काय होईल, कसं होईल याची भविष्याची काळजी करू नको, भूतकाळाची काळजी करू नको. जे होणार आहे ते तुझ्या प्रारब्धाप्रमाणे होणारच आहे, हे निश्चित आहे. तू टाळू शकत नाही. जे तुझ्या कपाळावर लिहिलेलं आहे ते घडणारच आहे. म्हणजे प्रारब्धानं आपलं आयुष्यमान ठीक केलेलं आहे, सुखदुःख ठीक केलेले आहे. जे काही सगळं येणार आहे ते प्रारब्धाप्रमाणे येणार आहे, हे पक्क मनात जाणून ठेव. त्यावर खूप चिंतन करू नको किंवा हिंमत पण सोडू नको. म्हणजे हे निश्चित आहे असं ठरव आणि निश्चल राहा, शांत राहा. तुझ्या मनाला शांत राहू दे. धैर्यम आलंब्य यत्नेनं, आणि धीर धरून प्रयत्नपूर्वक हे जे आवरण आहे, या उपाधी आहे, ह्या उपाधी दूर करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे साधना कर. त्या आत्म्याला या बंधनापासून मुक्त कर. ह्या ज्या शरीर मनाची उपाधी लावलेली आहे, ह्या सगळ्या उपाधीपासून त्या आत्म्याला मुक्त कर. जे इथे सांगितलं आहे की शरीर आपलं हे प्रारब्ध चालवणार आहे. अर्थात मनामध्ये दृढनिश्चय करून निश्चिंत राहा, सगळं सहन कर आणि धैर्यम आलंबनम यत्ने, धैर्यपूर्वक यत्न करून, प्रयत्न करून ह्या सगळ्या जो अध्यास आहे, तुझ्यावर जे आवरण लावले आहे ते दूर सारण्याचा प्रयत्न कर. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न कर. त्यासाठीच हा देह मिळालेला आहे. बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको. लक्ष्यच्युतं चेदभिचित्तमी जशद बहिर्मुखं सन्निपते ततस्ततः प्रमादतः प्रच्युत केली कंदुकः सोपानपंक्तौ पतितो यथा तथा. तर या श्लोकामध्ये काय म्हटलं आहे? लक्ष्यच्युतं चेदधि चित्तमीशम, म्हणजे आपलं चित्त ध्येयापासून प्रमादामुळे थोडं जरी ढळलं तरी जीवनामध्ये मोठं संकट निर्माण होऊ शकते. कधीकधी आपण प्रमाद करतो. साधकानं कधी प्रमाद करू नये. कधीकधी आपण वी टेक थिंग्स ग्रँटेड. आपण अशा लोकांशी संग करतो. आपल्याला कळायला पाहिजे की अशा लोकांची आपण संग करू नये. भगवान श्री रामकृष्ण त्यांच्या शिष्यांना सांगायचे की अरे त्या ठिकाणी जाऊ नको. पण नरेंद्राला म्हणाले गिरीशसोबत जास्त घनिष्ठ संबंध ठेवू नको. म्हणे त्याच्या वाटीला लसूण लागलेला आहे, म्हणजे तो संसारी आहे, त्याचं मन काही तेवढं पवित्र नाही, तू त्याचा संग करू नको. नरेंद्राला सावध करून द्यायचे. कारण कधीही मनुष्याचं पतन होऊ शकतं. म्हणून हरिपदला सावध करायचे. अरे तिथे जास्त जात जाऊ नका बरं का, नाही तर कधी फसाल काही सांगता येत नाही. सावध करायचे. म्हणजे साधकानं थोडा जरी प्रमाद केला तरी त्याचं पतन होऊ शकतं. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. समजा मुलगा
वर खेळत आहे, पहिल्या मजल्यावर खेळत आहे, तो चेंडू घेऊन खेळत आहे आणि थोडं दुर्लक्ष झालं आणि तो चेंडू जर हातून घसरला तर तो पायरीवर पडतो. तो पायरीवर पडल्यानंतर तिथे थांबत नाही, तो तथत म्हणजे ठक 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 करत तो एकदम खाली येतो. तुम्ही त्याला मग थांबवू शकत नाही. तो तुमच्या चुकीमुळे जर हातून पडला तर तो बॉटमशीच येणार, तळावरच येणार. तशा प्रकारे जेव्हा मनाचं पतन सुरू होतं, सुरुवातीला आपल्याला कळत नाही, पण जे सुरू झालं, आपण थोडं दुर्लक्ष केलं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं त्या विधवेचं. थोडं दुर्लक्ष केलं आणि शेवटी साधकाचं पतन झालं. म्हणजे थोडं जरी आपण आपल्या ध्येयापासून च्यूत झालो, आपण ध्येय विसरलो, आपण इथे कशासाठी आलेलो आहोत हे विसरलो आणि बाकीच्या गोष्टींमागे धावायला लागलो, तर अशा प्रकारे आपलं पतन होऊ शकतं. म्हणजे आपण एखाद्या राजकारण्याशी खूप जवळचा संबंध ठेवला तर आपल्या मनामध्ये वासना निर्माण होऊ शकते की आपणही राजकारणामध्ये प्रवेश केला पाहिजे. तर बरेच साधू बघितलेले आहेत की ते राजकारणामध्ये सामील होतात. कोणी काँग्रेसमध्ये, कोणी BJPमध्ये, कोणी कोणत्या पार्टीमध्ये. आता रामकृष्ण मठामध्ये नियम आहे की रामकृष्ण मठाचा साधू राजकारणाशी काहीही संबंध ठेवत नाही. पण जे बाहेरचे साधू असतात, आता ते घरात सोडून आले ईश्वरलाभ करून घेण्यासाठी, पण आता त्यांना MP व्हायचं आहे, MLA व्हायचं आहे, ते पार्टीमध्ये प्रवेश करतात. आता हे काय आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या लक्ष्यापासून च्यूत झालेले आहात. लक्ष्यच्युतम. तुम्ही भगवानला करण्यासाठी घर सोडलं, पण आता तुमच्या मनामध्ये कामना निर्माण झाली की आपण एखाद्या पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे, कारण बाकीचे साधू तसे करतात, त्यांचं बघून आपणही करायला पाहिजे. म्हणजे बघा, थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी मनुष्याचं मन कसं खाली येऊ शकतं आणि मनुष्याचा विनाश करून टाकतं. म्हणून म्हटलं लक्ष्यच्युतम चेद यदि चित्तम ईशम. थोडं जरी तुमचं चित्त लक्ष्यापासून वेगळं झालं, बहिर्मुख झालं, जे बाहेरच्या जगाकडे धावू लागलं, सन्निपते ततस्तत. उदाहरण दिलं आहे, प्रमादत्त प्रत्युत केली कंदुक. कंदुक म्हणजे बॉल. सोपान पंक्तो पतितो यथा तथा. हे सोपान म्हणजे पायऱ्यावरून जर घसरला तर टक 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 करत ते एकदम खाली येतो तो बॉल. जे थोडीशी निष्काळजी घेतली, हातामधून बॉल पडला की तो पडल्यानंतर थांबत नाही, तो पायरीवरून सरळ खाली येतो. तशा प्रकारे साधकानं थोडं जरी दुर्लक्ष केलं, तो आपल्या ध्येयापासून थोडा जरी च्यूत झाला तरी हळूहळू त्याला न कळत त्याचं मन एकदम खालच्या पातळीवर येतं आणि पुन्हा तो या भौतिक जगामध्ये आसक्त होतो आणि इतर गोष्टींच्या मागे तो धावायला लागतो. म्हणून ह्या काही श्लोकांमध्ये शंकराचार्यांनी आपल्याला खूप सावध करून दिलेलं आहे की तुम्ही खूप सावध असले पाहिजे, कारण हे सगळे आध्यात्मिक मार्गातील विघ्न आहे. तुम्ही जर सावध नाही राहिले, तुम्ही दुर्लक्ष केलं, तुमच्या ध्येयापासून तुम्ही जर दूर गेले, तुमचं मन जर बहिर्मुख झालं, अंतर्मुख व्हायला पाहिजे, तुम्ही साधना सोडून दिली, तर तुमचं मग बहिर्मुख झालं तर हे जग तुमच्यावर कधीही हावी होऊ शकते आणि तुम्ही तुमचं ध्येय विसरून बाकी गोष्टीमध्ये अडकू शकता. म्हणून साधू सावधान, हे शंकराचार्यांनी आपल्याला ह्या काही श्लोकांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.